गुरवे नमः। यदा रङ्गो धर्मन्ति तदा प्रत्युपसम्भवः तदा रङ्गे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने योगव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। विभो भक्तिने मोक्षहि तुच्छकेन पुनागामया वेदतो हि मुखेन हरिपावै सुवर्णदेवी चन्द्रभागा नमस्कारमाधा पुरापण्डन्त मङ्गलमूर्ति मोरया पण्डरिनाथ महाराज की जय। जगदम्बा भवानी माता की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। बजरंगबली हनुमान की जय। सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय। सद्गुरु कामा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम राम
श्रीरामचंद्र पुरवेशा अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर घेतलेला अभंग जगद्गुरु तुकारामांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करताना सांगताय, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती हाती घेऊनिया बाळशिरे नाही भीड भाड तुका म्हणे साना खोर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन मंगल मूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जन्मण्याचं ध्येय सांगितलं. आवाज येतोय ना सर्वांना व्यवस्थित येतो? कमी जास्त नाही ना? हा पण ठीक आहे, नाही तुम्ही कमी जास्त करताय. मंगल मूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जन्मण्याचं ध्येय सांगितलं. आम्ही जन्माला आलो कशासाठी आलो, आम्हास काय करणे आहे. 3 कारणं सांगितली होती. 3 कारणांसाठी म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जन्मण्याचं ध्येय स्वीकारलं. पहिलं कारण, भगवंताच्या कार्यासाठी अवतरतो ते
ते कार्य आपण केलं पाहिजे. नीट लक्षात घ्या, भगवंत ज्या कार्यासाठी अवतरतो तेच कार्य आपण केलं पाहिजे. आपण परनिष्ठ पांडुरंगाचे भक्त आहोत. मग कशासाठी भगवंत अवतरतो आपण पाहिले. जेव्हा जेव्हा धर्माला गाणी येते, धर्माचा उत्कर्ष होतो, युगायुगाचे ठाई अशी परिस्थिती संभवते, तेव्हा तेव्हा तदा तदा अहम आत्मानं सृजामी. सृजामीचा अर्थ उत्पन्न होणे, अवतार धारण करणे. तदा तदा म्हणजे तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतरतो आणि काय करतो तर परित्राण करतो, साधूंचं रक्षण करतो. हे काय केवळ यासाठीच आम्ही भगवंत अवतरतो, मग आम्ही पण तेच केलो काही नाही. आणि म्हणून समजा आम्हाला सांगितली तो श्लोक सांगितला, सदा देवताची भिजे देह जाता, त्याचाही अर्थ नीट समजून घेतला पाहिजे नाही का. देवताच कोणतं मी परवा सांगितलं होतं. देवताच म्हणजे काय, आम्ही देवपूजा करू, देवताच करतो म्हणजे ते का, की भगवंत जे कार्य करतो ज्यासाठी म्हणून अवतरतो ते कार्य अभिप्रेत कार्य. आम्हा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ वेगळा, परंतु संतांना म्हणायचं काय आहे, संतांना काय अभिप्रेत आहे. साधा श्लोक सर्वांना माहिती असलेला, मना सज्जना भक्तिपंथी दिलावे, हा श्लोक आहे, सर्वांना माहिती. परंतु सर्वांना माहिती जरी असला तरी समर्थांना काय अभिप्रेत आहे या श्लोकामध्ये. मना सज्जना भक्तिपंथी दिलावे, तरी श्रीहरी पाविके तो स्वभावे. आता समर्थ म्हणाले मना सज्जना. आता मन सज्जन आहे का हो. समर्थ म्हणाले आपण जो हवाय तो अर्थ आपण लावून घेतो. मन सज्जन आहे का. मन जर सज्जन आहे तर मग त्याला भक्तिपंथानं जायची गरजच नाहीये. सज्जन आहे ना, त्याला कळतं, सगळं समजतं. मग जा म्हणून सांगायची काय गरज आहे. उपदेशाची गरज कुणाला, जो सज्जन नाही, तृजन आहे, दुष्ट प्रवृत्तीचा आहे, धर्ममार्गाला लागलाय, त्याला उपदेशाची गरज आहे. मग सज्जनाला आहे का नाही. मग समर्थांनी असं का म्हटलं, मना सज्जना भक्तिपंथी जावे, तरी श्री हरी पाविके स्वभावे. आपण सर्वजण दासबोध वाचता, त्याचा अर्थ सर्वांना माहिती आहे, पारायण करता. मनाची श्लोक सर्वांना माहिती आहे, त्यामुळे मी वेगळं काही सांगत नाही आणि त्याच्यावर मला काही वेगळं सांगायचं पण नाहीये. सगळ्यांना कळत मला जे सांगायचं आहे, मला जे अभिप्रेत आहे किंवा मला त्यातलं जे उमगलंय ते मी तुम्हाला सांगतोय बरं का. सज्जन जर असेल मन तर त्याला उपदेश करायची काय गरज. मोरोपंत म्हणाले मन हे ओढाळ गुरु. मोरोपंत म्हणाले मन कसं आहे, सज्जन नाहीये. कसं आहे, मन हे ओढाळ गुरु, परधन पर कामिनी कडे, परधन पर कामिनी कडे धावे. यास्तव विवेक पाशे, यास्तव विवेक पाशे, कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. परधन परकामिनी कडे धावे. चंचल मन आहे, चंचलात्मक मनः, संकल्प विकल्पात्मक मनः, संशयात्मक मनः, असं विचित्र असलेलं मन त्याला समर्थाने सज्जन कसं म्हटलं हो. म्हटलंय का, म्हटलं. समर्थांनी मनाला सज्जन म्हटलं का, अर्थ लावून घ्यायचं आपल्याला. त्याच्यात काय उदाहरण दडलाय. मन हे सज्जन नाही तरी सुद्धा समर्थांनी मनाला सज्जन म्हटलं का. मनाला सज्जन नाही म्हटलं तर मनाला काय म्हटलं, मना सज्ज, मना सज्ज ना. मना सज्ज आहेस ना, सज्ज आहेस ना. कशासाठी,
भक्तिपंथे जावे. भक्तिपंथाला जाण्यासाठी तू सज्ज आहेस ना? आणि सज्ज तर असेल जाण्यासाठी तर भगवंत नक्की पावे. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. तो पावतो, भगवंत पावतो. पावणे हा त्याचा गुणधर्म आहे. भगवंत पावतोच. परमेश्वराला दुसरा उद्योग नाही, कृपा करणं एवढंच त्या भगवंताला माहिती आहे. मग या पंथानं जाण्यासाठी तू सज्ज आहेस ना? सज्ज ना असं वाटतंय समर्थांनी, असं मला वाटतं. समर्थांना काय वाटतं समर्थांनाच माहिती. परंतु मी माझा अर्थ मी सांगितला. मन मुळात सत्य नाही, सर्व संतांनी सांगितलं. जेवढे जेवढे या भूतलाव संत महात्मे झाले त्या सर्व संतांनी मनाविषयी एवढ्या तक्रारी केल्या. मन कसं आहे? चंचल आहे, स्थिर बसत नाही, ओढाळ सारखं आहे. तेव्हा अशा त्या मनाला उपदेश समर्थांनी केला. नवे नवे तर किती श्लोक? 205 श्लोक लिहिले. 205 केवळ मनाला उपदेश. पंढरीनाथ महाराज की जय जय वीर समर्थ. तेव्हा तात्पर्य फक्त ध्यानात घ्यायचे. जगदुत्तराम महाराजांनी आपल्या जन्मण्यात ध्येय स्वीकारलं. त्याला 3 कारण होती. त्यात अतिशय महत्वाचं कारण आम्ही परमनिष्ठ पांडुरंगाचे भक्त आहोत आणि परमनिष्ठ पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे भगवंत ज्या कार्यासाठी अवतरतो तेच कार्य आपण केलं पाहिजे. हे अतिशय महत्वाचं कारण आहे. अतिशय महत्वाचं. अभंगाचा अर्थ जो आहे पूर्ण साठून झालेला नव्हता. फक्त एका चरणावरती आपण बोलत होतो आतापर्यंत. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, नाही का? 3 चरण राहिले. 3ही चरणांचा अर्थ आज पूर्ण सांगतो आणि नंतर जी कारणं आहे राहिलेली कारणं त्याचा विस्तार. धर्म म्हणजे कर्म, कर्म म्हणजे कर्तव्य कर्म आणि त्याचे 5 प्रकार आहेत. या सर्व गोष्टींचा विस्तार आपण नंतर करूया. पण सर्वप्रथम या अभंगाचा अर्थ साधा सोपा. जगदुत्तराम महाराजांना अभिप्रेत असलेला धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. धर्माचं पालन करणे, रक्षण करणे. कोणता धर्म काल सांगितला? आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म या धर्माचं पालन करणे, रक्षण करणे, संरक्षण करणे, त्याचा प्रचार प्रसार करणे. आणि नुसताच प्रचार प्रसार नव्हे तर वर्ता या आधी वर्तन करणे, बोलण्याप्रमाणे वागणे आणि नंतर मग सांगणे. हे त्या महाकरणे का? हे तर का आहेच. त्याचबरोबर धर्माच्या विरोधात असणारे धर्मविरोधी, ज्यांना धर्म नको, ज्यांना अधर्माने वागणारे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत, अशा मताच्या लोकांचं खंडन करणे हे जे महाकरणे काम आहे. साधा सोपा अर्थ या प्रथम चरणात आला. आणि दुसरं चरण हे ते महाकरणे काम. हेच आम्हाला कार्य करायचं आहे. आणि त्यापुढे बीज वाढवावे नाम. काय म्हणाले तुकाराम? बीज वाढवावे नाम. बीज म्हणजे कोणतं बीज? कोणतं बीज? तर धर्मरूपी वृक्षाचं बीज. धर्मरूपी वृक्षाचं बीज कोणतं आहे? तर राम नाम हे बीज आहे. अरे बीजम बीजम धर्मत्वमस्य प्रभोद्भवतां भूतये राम नाम. राम नाम हे धर्मरूपी वृक्षाचं बीज आहे. हे कसं आहे? कल्याणानां विधानं कलिमलं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षुः सपदि परपदप्राप्तये मस्तस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसा जीवन सत्यमानं. आणि शेवटच्या चरणामध्ये उत्तर आहे बीजं धर्मद्रुमस्य प्रबोधभवतां भूतये राम नाम. धर्मद्रुमस्य, धर्मद्रुमस्य, द्रुम म्हणजे वृक्ष. बीजं धर्मद्रुमस्य, धर्मरूपी वृक्ष, त्याचं बीज राम नाम. त्याचाही प्रचार प्रसार आम्हाला करायचा आहे. धर्मरूपी वृक्ष कसा आहे? उलटा आहे. धर्मरूपी वृक्ष हा उलटा आहे. ऊर्ध्वमूलमदस्यात् अश्वत्थं प्राहुरौपेयं छन्दांस्यस्य पर्णानि यस्तं वेद स वेद. अधस्तोर्ध्वं परसुप्तास्तस्य शाखा पुनः प्रवृद्धा विषयप्रवालाः.
कितीही तुम्ही जरी प्रयत्न केला हा धर्म नष्ट होण्यासाठी, अनेक धर्मप्रचारक परकीय इतर धर्माचे पंथाचे आमच्या धर्मावर घाले घालण्याचा प्रयत्न करतात, आक्रमण करतायत. परंतु आमचा धर्म आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म हा काय नष्ट झाला का? होईल का? नाही व्हायचा. कसा होईल? कारण भगवद्गीतेतच सांगितलंय, न धुळेन जित्वा, नष्ट व्हायचा नाही, विस्कटतो. विस्कटण्याचं कार्य आपलेच लोक करतायत, बाकीचे करतात त्यात काही नवल नाही, ते करणारच, त्यांचा उद्योगच तेवढा आहे. पण आपलेच करतात तेव्हा नवल वाटतं, कौतुक वाटतं. आणि म्हणून बीज वाढवावे नाम, आणि ते नाम म्हणजे राम नाम. आणि तेच कार्य समर्थ रामदासांनी संपूर्ण आयुष्यभर केलं. राम नाम महात्म्य वाढविलं, सर्व जगात त्याचं महत्व पटवून सांगितलं. नव्हे नव्हे त्या प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना जेव्हा ते प्रकट झाले आणि विचारलं, हा प्रसन्न वरमृही काय हवंय? म्हणजे आम्हाला काही नको, आम्हाला आमच्या स्वतःसाठी काही नको, द्यायचंच असेल तर सर्वसामान्य लोकांसाठी म्हणून द्या, साऱ्या विश्वात्मक देवासाठी म्हणून द्या. संत हे स्वतःसाठी कधी जगले नाही, कधी जगले नाही, दुसऱ्यासाठी. चंदनासारखा देव त्यांनी जगला. मना चंदनाचे परिस्वादी जावे, समर्थ सांगताय, परिरंगळी सज्जनानी ववावे. हे जीवन आहे, हे संतांचं जीवन आहे. मग आम्ही तुम्ही काय केलं पाहिजे? आम्ही तुम्ही सुद्धा संतांच्या पावलावर पाऊल टाकून जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाजन ये तत्स पंथा, कल्याण आहे आपलं, आपलं सार्थक होईल कल्याण. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांना आम्हाला विश्रांती मिळणार, कल्याण होणार असं बीज जे आहे, म्हणजे मंत्र जो आहे तो तुम्हाला सांगितलाय, त्याचं महत्त्व पण सांगितलंय. जो 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण करेल त्याला आपण दर्शन द्यावं, एवढंच आमचं मागणं आहे. जो कोणी 13 कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण करेल, जप करेल, त्याला सगळं दर्शन द्यावं. आणि प्रभू रामराजानं आशीर्वचन पण दिलं. त्या पद्धतीनं जर तो जप झाला तर देव दर्शन पण देतो, बरं का? तो भगवंत दर्शन देतो सद्रूपामध्ये. अनेक असे उदाहरण आहे, अनेक, एक दोन नव्हे, सगुण दर्शन दे भगवंतानं दिलं, रामरायानं दिलं, अनेक जणांना दिलं. आम्हाला का देत नाही? तेवढी साधना, तेवढी उपासना आमची नाही. कबीरांना झालं, तुळशीदासांना झालं, समर्थ रामदासांना दर्शन झालं. या कलियुगातील उदाहरण मी देतोय. एवढंच नव्हे तर भगवान श्रीधर स्वामी महाराजांना प्रभू रामरायाने दर्शन दिलं. आणि एवढंच नव्हे तर प्रभू रामरायाने श्रीधर स्वामींना भगवान म्हणून हा शब्द वापरलाय. भगवान श्रीधर स्वामी महाराज की. इतर संतांना भगवान हा शब्द आधी नाहीये, नाही का? परंतु भगवान श्रीधर स्वामी महाराज आपण का म्हणतो त्यांना? तो हा शब्द त्यांच्या रामरायाच्याच मुखातनं बाहेर आला. तेव्हा त्या कलियुगामध्ये आणि समर्थ रामदासांनी सुद्धा आपला देह समाधी घेतल्यानंतर कितीतरी वर्षानंतर, कितीतरी म्हणतो, एक दोन नव्हे, श्रीधर स्वामी अलीकडे झाले, समर्थ रामदास स्वामींना समाधी होऊन 300 वर्ष झाले, जास्त झाले. पण 300 वर्षानंतर सुद्धा समर्थ रामदासांनी श्रीधर स्वामींना समाधीतनं बाहेर येऊन दर्शन दिलं. काय म्हणावं? हा अधिकार आहे, संतांचा अधिकार आहे, त्यांची साधना आहे, त्यांची उपासना आहे. त्या पद्धतीत जर आपलं आचरण असेल, शुद्ध आचरण, नुसतं बोलायचं नाही, असलं पाहिजे. आपल्यालाही नक्की कृपा होईल आणि प्रचिती येईल, अनुभूती येईल त्याची. अहो एवढंच काय, निळोबा महाराज, निळोबा रायांनी तुकाराम महाराजांना पाहिलं नव्हतं. तुकारामांचा अधिकार थोर मी आधीच सांगितलं, ते अधिकारच नव्हते. अष्टमहासिद्धी त्यांच्या चरणात लोळत घेत होती तुकाराम महाराजांच्या. आणि तुकोबारायांचा एवढा अधिकार होता की एका ठिकाणी बसून या विश्वात काय चाललं, जगात काय चाललं, त्यांना ते कळत होतं तुकाराम महाराजांना. नंतर मी जगद्गुरू तुकारामांचं चरित्र सांगेन उद्यापासून, तेव्हा आपल्याला कळेल महाराजांचा अधिकार काय होता. तेव्हा निळोबारायांनी त्यांना
पाहिलं नाही, फक्त वर्णन ऐकलं होतं. तुकोबांचा काय अधिकार आहे? सदैव वैकुंठाला गेले तुकाराम महाराज, काय अधिकार होता तुकोबांचा? हे तुकोबांच्या मुलांच्या मुखात ऐकलं होतं. तुकोबांची मुलं बाळीला वगैरे जायचे, आमच्या पिताश्रींचा वडिलांचा काय अधिकार आणि इतरांच्या वारकऱ्यांच्या मुखातून ऐकले. आणि त्याला जो ध्यास लागला, तुकोबांविषयीचे वर्णन ऐकून त्याला जो ध्यास लागला, तुकोबांची भक्ती मनामध्ये घसरली त्यांच्या. आणि एवढं प्रेम जागृत झालं, एवढं प्रेम जागृत झालं की तुकोबांविषयी, तुकोबाशिवाय दुसरं काही ध्यानात दिसेल. निरोबा म्हणाला आणि ध्यास लागला. जोपर्यंत सगुण रूपामध्ये तुकाराम महाराज मला दर्शन देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. अखंड ध्यान आणि ध्यासानं, कोणतीही गोष्ट ध्यासानं म्हणतो. ध्यास फार महत्वाचा आहे. ध्यास ध्यास जर असेल तर तुम्हाला पायऱ्या टप्पे टप्पे आहे. त्या भक्ती मार्गातले, पंथातले टप्पे आहेत. पहिला टप्पा सत्संग, पहिला टप्पा सत्संग आहे. सदा संतांपासून जावे, सदा संतांपासून जावे, सदा संतांपासून जावे, सदा संतांपासून जावे, सदा अधिकारी थोर पुरुषाचे शब्द आहे. साधे असले तरी थोर आहे, त्यात अर्थ आहे. परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दत्तावतारी, त्यांच्या मुखातून आलेले हे शब्द आहे. उपदेश करताना अनेक लोक येतात ना, अहो आम्हाला मंत्र द्या, गुरु केला पाहिजे, बरोबर आहे. तेव्हा महाराज म्हणाले परमार्थाची पहिली पायरी आहे, बाकी पायऱ्या नंतर. सर्वात पहिली पायरी परमार्थात आपल्याला जर परमार्थ उच्च कोटीचा गाठायचा असेल तर पहिली पायरी सत्संग आहे. सत्संग. आम्ही तुम्ही बसलोय सत्संगाला, त्या सत्संगामध्ये जेही 4 शब्द कानावर पडतात चांगले, श्रवण करायचे. श्रवण, पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. ह्या नवविधा भक्ती, त्यातली पहिली श्रवण भक्ती. मग श्रवण कुठे होईल? सत्संगात होईल ना. गेल्याशिवाय होईल का? टीव्हीच्या पुढ्यात बसून होईल सत्संग आपला? नाही. टीव्हीत वेगळ्या वेगळ्या मालिका, विचित्र विचित्र, चित्र विचित्र, नाही. हे ऐकू नये, हे बघू नये, असं सगळं ते त्याच्यामध्ये. काय बघावं म्हणजे त्या टीव्हीमध्ये चांगलं काय घ्यायचं त्यातलं? हेवे दावे मत्सर, हाणामारी, खुणाखाणी. एकही मालिका अशी नाही त्यात खून नाही, एकही मालिका अशी नाही. आणि बायका बायकांचा मत्सर करतात, माणसांचा मत्सर करतात. हा किती बायका करतो, त्या बायका किती काय काय इथे ही गाडी नाही बोलायची. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की आपल्याला जर खरंच आपलं कल्याण व्हावं वाटत असेल तर सत्संग ही पहिली पायरी परमार्थाची. आणि म्हणून टेंबे स्वामी म्हणाले सदा संतांपासून जावे आणि जावे आणि काय करा? हे द्या, ते द्या, अमुक द्या, घरात अडचणी आहे, हे सांगायचं तिथं, यासाठी जायचं आहे. अहो हे तर आहे, हे सुख आणि दुःख आपल्या भोग आहेत, आपले प्रारब्धाचे भोग आहे, भोगावेच लागतात. मागून उपयोग नाही. तुमच्या नशिबी सुख असेल तर येणारच, मागितलं नाही तर येणार. आणि दुःख असेल तर दुःखच येणार. मग आपलं दुःख कमी करण्यासाठी, संपवण्यासाठी ते भोगून संपवावं लागतं. आपल्या नशिबी सुख असेल, धनसंपत्ती असेल, अनेक जे काय असेल तेही भोगून संपवायचं आहे, मिळालं आहे परमभाग्यानं, नशिबात आहे ना. आनंद घ्या, आपणही आनंद घ्या आणि दुसऱ्यालाही आनंद द्या.
याला जीवन म्हणायचं नाही का? याला जीवन म्हणायचं. नाही तर पशु आणि माणसात फरक राहिला तो कोणता? आणि याप्रमाणे सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी पैसावे. आणि ते आपण काही बोलायचं नाही, श्रवण करायचं. आणि त्यांच्या जवळी पैसावे आणि जे बोलतील जे सांगतील ते श्रवण करायचं. ते जे उपदेश होतील तोच उपदेश आहे. हे सांगतील तुम्हाला. सगळ्यांना सारखा औषध नाही, प्रत्येकाला वेगळा वेगळा रोग असतो. मग डॉक्टर सगळ्यांना एकसारखा औषध देत नाही. अमक्याला अमुक रोग आहे त्याला वेगळं, अमक्याला दुसरा रोग आहे त्याला दुसरं औषध, ते बरं होण्यासाठी. अशी माणसं वेगळ्या वेगळ्या रोगाची असतात, वेगळ्या वेगळ्या विचाराची असतात. त्यामुळे संत महात्मे त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उपदेश करतात. तू हे कर, तू ते कर, तू ते कर. पण आपल्या मनामध्ये विकल्प येतो, अरे त्याला तर वेगळं सांगितलं, वेगळं दिलं, मला वेगळं दिलं, असं हे मनचंचल. आणि असं हे चंचल असल्यामुळंच आपण काही साधू शकत नाही. आणि म्हणून आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा थोर अधिकार होता, तर किती अधिकार होता? त्यांच्या चरणावर अष्टमहासिद्धी घेत होतो असा अधिकार तुकोबा महाराजांचा. ते निळोबार आहे, मनामध्ये तुकोबा, हृदयामध्ये देशपांडे आणणार त्यांचे. निळोबा महाराजांचं आणणार देशपांडे. आणि भक्ती हृदयात होती आणि ध्यास लागलेला छंद्यासाध्य ते साधी नराचे नारायण ते होती. दिनजना हरिला पुलासा करती निज सुखकंद जाय तुटोनिया भवबंध छंद्यासाध्य ते साधी. छंदानं असाध्य असलेली गोष्ट साध्य होते म्हणतात. छंदानं असाध्य जे शक्य नाही ते. आता तुकोबांचं प्रत्यक्ष सगळं दर्शन होणं हे काय साध्य सोपं आहे का? अवघड आहे. पण ध्यास लागला तुकोबा महाराज तर आले नाहीच. मग निळोबांच्या पुढ्यात प्रत्यक्ष पांडुरंग उभे झाले. प्रत्यक्ष सगळं रूपामध्ये पांडुरंगानं दर्शन दिलं. मूर्तीतनं बाहेर येऊन प्रकट होऊन बोला, निळोबा महाराज काय हवे तुम्हाला? अहम प्रसन्नोस्मी. निळोबांनी विचारलं, कोण आहात तुम्ही? म्हणजे अरे मला बघणं नाही का, ओळखलं. तुम्हाला बोलवलं कुणी? तुम्ही माझ्या पुढ्यात आलात, मला सगळं दर्शन दिलं, पण तुम्हाला तुम्ही कुठे बोलवलं? मला तुमचं दर्शन नको आहे, मला तुमचं दर्शन नको आहे. मला तुकारामांचं दर्शन हवं आहे. किती वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केलं. मला जगत तुकारामांचं दर्शन हवं आहे. शेवटी जगत तुकाराम महाराजांना सगळं रूपामध्ये येऊन दर्शन द्यावं लागलं. हा थोर अधिकार, ही थोर भक्ती. पण हे सगळं कधी घडलं हो? टप्प्याटप्प्याने पायऱ्या. पहिली पायरी परमार्थाची सत्संग, ज्या लोकांमध्ये चांगल्या लोकांमध्ये जावं, जे पडतं ते ऐकावं. पहिली पायरी सत्संग. दुसरी पायरी चिंतन, जे आपण श्रवण केलं त्याचं चिंतन केलं पाहिजे. जे चांगलं वाटतं त्याचं, नको वाटतं टाकून द्यायचं. पण एखादी गोष्ट जर आवडली चिंतन केलं पाहिजे. आणि नुसतं चिंतन नव्हे, त्यावर मनन झालं पाहिजे. मनन आणि त्यानंतर मग निधिध्यास. आणि मग निधिध्यासानं ध्यास येता लागला आणि ध्यासानं असाध्य ते साधिती नराचे नारायण ते होती. दिनजन हरिला अपुलासा करिती निज सुखकंद जाय तुटोनिया भवबंध पंढरीनाथ महाराज की राजाधिराज रामचंद्र भगवान की जय जय रघुवीर समर्थ. पण हे सब संतांना हे सगळं शक्य झालं, साधलं कशामुळे? तर धर्मरूपी वृक्षाचं बीज जे आहे रामनाम, ते त्यांनी धारण केलं. त्याचं महत्व सर्वांना सांगितलं, त्यांनाही पटलं. आणि म्हणून तेव्हा ते आपणही पटवून घ्यायचं. आणि संतांवरची कृपा झाली ती नामात्मावर पण होईल. पण कधी? पहिली पायरी सत्संग, राहिलेला पूर्वरंगाचा विषय त्याच्या आज